नमस्कार, मी सह्याद्रीचा वारकरी. आज मी आलोय हिंदुस्थानभर पसरलेल्या मराठी साम्राज्याचा चौथ्या राजधानीला भेट द्यायला. माझ्या मागं पाहू शकता, हीच ती आहे साताऱ्याच्या किल्ल्याचे पहिला महादरवाजा. महादरवाजाचं स्वरूप बघा किती अवाढव्य आहे. याचं बांधकाम जवळपास 1150च्या दरम्यान झालं. दुसरा भोजराजा याने याचं बांधकाम केलं असावं असं वाटतं, जो पन्हाळ्यावरती होता त्यांनी. आता थोडं पुढे येऊन बघ, वरती दोन्ही साईडला पूर्ण वरती बघा, दोन्ही साईडला शर्वाचं शिल्प आहे. दोन्ही साईडला खाली पायामध्ये 3 हत्ती आहेत. त्याच्या यादवांवर चिरडलं असं दाखवायचं ते प्रतीक आहे. मध्ये गणपती आहे. या साईडला विष्णूचं वाहन गरुड आहे. गरुडाच्या हातामध्ये साप आहे. आणि इकडं हनुमानाचं नक्षीकाम केले. आणि एक महत्त्वाचं इथं जवळून दाखवतात, ते बघू शकता बुरुज आहे दोन्ही साईडला. ही जी लाईन दिसते हे सापाचं अंग आहे. आणि इथं बघा साप आहे, सापानं फडी काढली आणि हे पूर्ण त्याची बाजू आहे. असं सुंदर रेखाटन केलं. या साईडला पण सेम तसंच आहे. असं भलभक्कम असं बांधकाम आहे या गडाचं. नक्कीच या गडाला येऊन तुम्ही भेट द्या. आतमध्ये बघा, दरवाजाच्या पहिल्या महादरवाजाचा प्रत्येक शिवरायांचा जो गड आहे त्याच्या आतमध्ये आले की देवडे असतातच. साईडला बघा, दोन्ही साईडला देवडे आहेत. इथे एक छोटीशी देवडे आहे आणि इकडे भल्या मोठ्या 2 देवडे आहेत. आणि इथे खाली बघा, सातवाहनकालीन भोजराजाचं बांधकाम असावं, कारण त्या काळामध्ये नक्षीकामावर जास्त भर होता. जिथं तुम्ही जाल, कोणत्याही गडावर तुम्ही जाल तर नक्षीकामावर जास्त भर होता. आणि हे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय बाहेर दरवाजांवर पण आहे, हे यादवांचं प्रतीक आहे, चिन्ह. बघा प्रत्येक जागी ते चिन्ह आहेत. या साईडला इथे एक गणपतीची मूर्ती छोटी कोरलेली आहे वरती. थोडी ऊन वारा पावसामुळे खराब झाली. पूर्ण गोल घुमट आहे दरवाजाला. या सुंदर आहे बांधकाम. नक्की येऊन भेट द्या एक दिवस. पण पहिल्या महादरवाजातून वरती आलं, इकडे वरती दाखव. डाउनलोड केल्यावर थोडंसं वरती आलं की इकडं साईडला जी भिंत आहे, साईडला भिंतीमध्ये एक आत खोल आहे छोटीशी. आता हे काय असावं हे सांगता येत नाही सध्या परिस्थितीला. कारण तुम्ही राजगडावर गेला, फायनल दरवाजा म्हणजे शेवटचा जो मेना दरवाजा किंवा पाली दरवाजा 2 मध्ये गेला तर असंच भिंतीमध्ये एक शौचकूप आहे. मग हे शौचकूप पण असू शकतं. बसण्यासाठी जागा म्हटला तर देवडीमध्ये भरपूर जागा आहे. असं काय नाही की बसण्यासाठी जागा पाहिजे आरामासाठी. हे मला वाटतं शौचकूप असावं. थोडं याचं बांधकाम झालंय त्यामुळं खाली असं काही त्याचा अवशेष शिल्लक नाहीत सध्या तरी. चला आपण आता दुसऱ्या महादरवाजाला जाऊ.